श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। अखिल गुणनिधान भगवान करुणा सिंधू भक्तवत्सल परमात्मा श्री कृष्णचंद्राच्या असीम कृपेतून अनुकंपेतून चाललेला हा आपला श्रीमद भागवत सत्संग आणि आज या सत्संगाचा चौथा दिवस आहे। श्रीमद भागवत सत्संगामध्ये आपण कालपर्यंत श्रवण केलं होतं श्रीमद भागवताचे जे महात्म्यपरक आलेलं पद्मपुराणांतर्गत महात्म्य आहे त्यातल्या पहिल्या अध्यायातलं मंगलाचरण झालं होतं आणि त्याच्यानंतर नैमिषारण्यामध्ये शौनकादी 88,000 ऋषी महामती सूतजींच्या समोर आपले प्रश्न विचारतायत। सूतजी अत्यंत महामती आहे, महत्मती त्यांच्याजवळ आहे, संपूर्ण ज्ञान वैराग्य आणि भक्ती ज्यांच्याकडे आहे असे सद्गुरू। आणि शौनकादी महर्षी जे आहेत ते कसे आहेत? कथामृत रसास्वाद कुशल शौनको ब्रवीत म्हटलं होतं। कथामृत रसास्वाद कुशल अर्थात कथारूपी जे अमृत आहे त्याचं आस्वादन घेण्यामध्ये जो अत्यंत कुशल आहेत असे शौनक महाराज। आणि त्यांनी सूतजी महाराजांना 6 प्रश्न विचारले होते आणि त्या 6 प्रश्नांचं आपण व्यवस्थित प्रकारे काल या ठिकाणी सविस्तर ऐकलेलं आहे। तर त्या प्रश्नांची उत्तरं म्हणून या ठिकाणी सूतजी महाराज आता काय देत आहेत याचा विचार आपल्याला इथे करायचा आहे। तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आता सूतजी महाराज बोलायला लागले, म्हणतात काय? सूत उवाच प्रीति शौनक चित्ते ते ह्यतो वच्मि विचार्य च सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम। या ठिकाणी सूतजी महाराज सांगतात की प्रीति शौनक चित्ते ते, हे शौनकजी महाराज तुमच्या चित्तामध्ये भगवत परायणता आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी अनंत प्रीती आहे, अनंत प्रेम आहे आणि ते प्रेम मी पाहिलं। प्रीति शौनक चित्ते ते प्रेम मी पाहिलं आणि त्याचा विचार करून मी आता काय करतोय? ते जे शास्त्र आहे सर्व सिद्धांत निष्पन्नम म्हणजे सर्व सिद्धांत अर्थात मोठे मोठे सिद्ध महात्मा लोक एकत्र जेव्हा येतात ना, एकत्र आल्यानंतर ते शास्त्राची चर्चा करतात।
संत महात्मे एकत्र आले की जसं परस्परम भावयंत श्रेय परम वाप्स्यथ, आपण असे 2-4 लोक एकत्र आले की भलत्याच काहीतरी गप्पा मारतो, परंतु संत महात्मे साधू पुरुष जे आहेत ते कशाचं चिंतन करतात? शास्त्राचं. आणि ते शास्त्राचं चिंतन जेव्हा करतात तर त्याचं वर्णन त्या ठिकाणी सांगितलेले काय? प्रीती शौनक चित्ते सर्व सिद्धांत निष्पन्नम. संपूर्ण सिद्धांत म्हणजे सगळे महापुरुष एकत्र आल्यानंतर त्यांनी चर्चा केली आणि चर्चेनंतर सर्वात शेवटी जो सिद्धांत म्हणजे ते निष्पन्न झालेला जो निर्णय आहे की हा याच्यावर सर्वांनी आता सील दिलेलं आहे, सर्वांनी मोहर दिलेली आहे की हा हे अगदी उचित आहे, एकदम व्यवस्थित आहे, याच्यापेक्षा मोठं श्रेष्ठ आणखी काही नाही, असं ज्या संत महापुरुषांनी एकत्र येऊन सिद्धांत त्या ठिकाणी प्रस्थापित केला, त्या सिद्धांताचं जे सार आहे सर्व सिद्धांत निष्पन्नम, त्यातून निष्पन्न असं जे शास्त्र आहे कोणतं आहे ते म्हणतात संसार भयनाशनम. ते शास्त्र अद्भुत आहे, दिव्य आहे. असं काही शास्त्र आहे की संसाराचं जे भय आहे त्याचं नष्ट करून टाकतं, नाश करून टाकतो. संसारामध्ये काय भय हो महाराज तुम्हाला माहित आहे का? संसारामध्ये काय काय भय आहे? काय भय? सगळ्यात भयानक काय संसारामध्ये? बाकीची भय आहेत ना, जी भीती आहे बाकी संसारामध्ये सगळी भीती तुच्छ आहे एका भीती पुढे. एक भयंकर अशी मोठी भीती आहे ती म्हणजे काय? हा बरोबर, सर्वांना लक्षात आलं. एक सगळ्यात मोठी भयंकर भीती आहे ती म्हणजे मृत्यू, मरण येणं सगळ्यात मोठं भय आहे. अनंत प्रकारे वेदना त्या मरणामध्ये होतात आणि त्या मरणामध्ये वेदना न होता हसत हसत शरीर सोडण्याकरता निरंतर आत्मस्वरूपाचं चिंतन करण्याकरता काय आहे? संसार भयनाशनम. संसाराचं जे भय आहे त्याला नष्ट करणारं ते शास्त्र म्हणजे मृत्यूच्या भयापासून निवृत्त करणारं शास्त्र, ते मी तुम्हाला सांगणार आहे. भक्त्योगवर्धनम, पुढे सांगितलंय भक्त्योगवर्धनम यच्च. कारण या संसारामध्ये मृत्यू हे फार मोठं भयास्पद गोष्ट आहे आणि आजकाल आपल्याकडे, आजकाल म्हणण्यापेक्षा या कलियुगाच्या लोकांना हित होण्याकरता 2 ग्रंथ सांगितलेत बघा. एक आहे रामायण आणि दुसरं काय? भागवत. तर रामायण जो ग्रंथ आहे ना, तुम्ही जगायचं कसं, मरायच्या आधी तुम्ही काय करायचं हे सांगितलेलं आहे की मृत्यूपर्यंत जीवन कसं जगायचंय, कुणाचं अनुकरण करायचंय, कशा प्रकारे व्यवहार करायचाय ते शिकवलेलं आहे. आणि श्रीमद भागवतामध्ये तुमचा मृत्यू कशा प्रकारे पाहिजे, मरण कसं आलं पाहिजे, म्हणजे जगायचं कसं हे रामायण शिकवतं, पण मरायचं कसं हे श्रीमद भागवत शिकवतं. मरताना काय करायचंय हे श्रीमद भागवताने सांगितलेलं आहे. म्हणून ते शास्त्र जे की तुम्हाला मृत्यूच्या वेळी अत्यंत निर्भय बनवतंय, ते निर्भय बनवणारं जे शास्त्र आहे ते कसं आहे महाराज? ते म्हणतात भक्त्योगवर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम. सांगितले भक्ती ओघवर्धनम. ओघ म्हणजे काय? प्रवाह. भक्तीच्या प्रवाहाला वाढवणारा काय आहे? यच्च. आणि भगवान श्रीकृष्णाला संतुष्ट करणारा आहे, म्हणजे परमात्म्याला प्रसन्न करणारा आहे. काय आहे ते शास्त्र? श्रीमद्भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. ते म्हणतात एक शास्त्र आहे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. एक श्रीमद भागवत असं शास्त्र आहे जे की सगळ्या लोकांच्या मध्ये असलेलं जे भय आहे त्याचं निराकरण करण्याकरता कीरेण, कीर म्हणजे शुक पक्षी, म्हणजे साक्षात भगवान श्री शुकदेवजी महाराजांनी कलियुगाला सुरुवात होण्याच्या थोडस अगोदर हे श्रीमद भागवत सांगितलेलं आहे की कलियुगाच्या लोकांमध्ये हे श्रीमद भागवत व्यवस्थित प्रकारे पसरून आपल्याला आनंद मिळो, व्यवस्थित प्रकारे लोकांना सुख मिळावं याकरता श्री शुकदेवजी महाराजांनी अत्यंत उपकार करून हे श्रीमद भागवत शास्त्र कलियुगाच्या पहिल्यांदा सांगितलेलं आहे. त्यांनी पाहिलं होतं की कलियुगाची अवस्था अत्यंत वाईट होणार आहे. कशी होणार आहे ती पुढे पाहायचंच आहे आपल्याला. त्यांनी पाहिलं आधीच की कलियुगाची अवस्था अत्यंत विचित्र आहे. म्हणून हे श्रीमद भागवत शास्त्र वेदव्यासांनी रचलं आणि परम कृपामयी अत्यंत भक्त वत्सल त्या ठिकाणी असणारे भगवान परमात्मा श्री शुकदेवजी महाराज
त्यांनी हे श्रीमद भागवत आपल्या सगळ्यांना सांगितलं. म्हणून ते श्रीमद भागवत मी ऐकलं होतं. कुठून? ते म्हणतात श्री शुकदेव महाराजांच्याकडून. एतस्मादत, हेच श्रीमद भागवत जे की मला माझ्या गुरूंनी म्हणजे श्री शुकदेव महाराजांनी आपला स्वतःचा शिष्य जाणून त्या ठिकाणी मला सांगितलं आणि तेच श्रीमद भागवत मी आता तुम्हाला सांगतो. अत्यंत प्रसन्नता वाटली. कारण की बघा, तुम्ही एखाद्या संत महापुरुषांच्याकडे गेले आणि संत महात्मे असतात जे खरेच संत आहेत, ते तुमच्या फालतू गप्पामध्ये कधीच रमत नाही. तुम्ही इकडून तिकडून काहीतरी गप्पा गोंधळ काहीतरी घेऊन येताल आणि ते सगळं त्यांना सांगत बसताल. तर ते म्हणतील काय, समजा तुम्ही सांगतायत म्हणून दोन शब्द कधी कधी ऐकूनही घेतील, परंतु ते परत परत ते तुमचं ऐकायला काही मोकळे नाही. कारण की त्यांचा वेळ कशा करताय बघा, त्यांचा वेळ निरंतर भक्ती भजना करताय, निरंतर भजना करताय. आणि त्यातून जर आपण त्यांचा वेळ घेतोय, महाराज हे असं, महाराज ते तसं, तर त्याचा दोष आपल्याला लागतो. आणि जो काही त्यांचा वेळ असतो तो केवळ हरिभजन करण्याकरताय, निरंतर सत्संग करण्याकरताय. आणि त्याच्यामध्ये सत्संग करता करता जर एखादा व्यक्ती समोरून आला आणि त्याने अत्यंत परिप्रश्नाशी सुयोग्य प्रश्न विचारले, ज्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्या व्यक्तीचं आणि त्याच्या बरोबर इतर सर्व लोकांचं हित दडलेलं आहे, असे प्रश्न जर एखाद्याने विचारले तर संत महात्मे आतून अत्यंत प्रसन्न होऊन जातात. आनंद वाटतो त्यांना की वा, किती सुंदर प्रश्न विचारला. तुम्ही काही प्रश्न विचारत बसाल, परंतु एखाद्यानं जर विचारलं की स्वामीजी, आम्हाला असं वाटतं की आमचं मन भक्तीमध्ये लागलं पाहिजे, आमचं मन जे आहे अत्यंत चंचल आहे, कधी जप करावं वाटतं, कधी आम्हाला पारायण वाचावं वाटतं, परंतु हे मन काही आम्हाला एका जागी बसू देत नाही. इच्छा होते की भगवत भजन करायला पाहिजे, कारण भजनामधून जो आनंद आहे तो इतर कुठेच नाहीये. ज्या व्यक्तीनं 10-15 मिनिटं, कधी एखाद तासभर जरी भजन केलं मनापासून, नुसतंच बसायचं आणि टाळ वाजत बसायचं आणि म्हणायचं मला असं गाता येतं तसं, त्याला काही उपयोग नाहीये. त्या भजनामध्ये जर भाव आहे, त्या भजनामध्ये जर भगवान परमात्म्याच्या प्रती तुमचं थोडंसं जरी प्रेम आहे, तर त्या भजनातून मिळालेला आनंद अत्यंत अगम्य. तो भजनातून मिळालेली आनंदाची पारावार नाही. आणि तो आनंद ज्या व्यक्तीला मिळालेला आहे, तो असा व्यक्ती जर समोरून आला आणि महाराजजी मला भजन करायचे, मला चिंतन करायचे, मला काहीतरी शास्त्रीय उपदेश तुमच्याकडून हवा आहे, अशा प्रकारे समर्पित होऊन जर आपण त्या ठिकाणी परिप्रश्न केले तर सद्गुरू प्रसन्न होतात. या ठिकाणी सूतजी महाराजांनी शौनक महाराजांची प्रशंसा नाही केलेली. त्या ठिकाणी त्यांची प्रशंसा का म्हणून करायची? सूतजी महाराज आपले महात्मा आहे, त्यांना त्या ठिकाणी काही घेणं देणं नाही. परंतु शौनक महाराजांनी जे प्रश्न विचारले ते प्रश्न अत्यंत सुंदर होते. मग शौनक महाराजांची नाही तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची इथे प्रशंसा आहे. प्रीती शौनक चित्ते ते, तुमच्या चित्तामध्ये जी प्रीती आहे, जी ओढ आहे भगवंत परमात्म्याच्या प्रती, त्यांच्या श्री चरणाच्या आश्रयाप्रती जी ओढ आहे, त्या ओढीच्या पोटी मला अत्यंत मनापासून वाटते की ते भागवत शास्त्रच तुम्हाला सांगावं. हे म्हटले नव्हते की आम्हाला भागवतच सांगा, जसं इथे पण असं कोणी म्हटलं नव्हतं की आम्हाला सत्संग सांगा, परंतु ती काहीतरी ईश्वर इच्छा होती की भगवत कृपा झाली, प्रेरणा झाली, त्याचीच कृपा म्हणा. कारण भगवान परमात्म्याच्या कृपेशिवाय हे शास्त्र मिळत नाही. त्याची कृपा झाली कुठेतरी म्हणून हे ऐकायला मिळतं. मग त्याचीच कृपा झाली, तुम्हीही म्हटले चला एकत्र येऊ बसू आणि हा सत्संग आपला सुरू झालेला आहे, तर कुठेतरी त्याचीच कृपा लागते. आणि ही संत महात्मे आपल्याला त्याच्या कृपेतून मिळालेला हा प्रसाद आपल्यापर्यंत आणून पोहोचवतात. तेव्हा सूतजी महाराज म्हणतात की ते जे शास्त्र आहे कालव्याल मुखग्रास, हे महाराजजी तुम्ही काय करा, याच्या अगोदर सांगितलंय भक्त्योगवर्धनम चैव यच्च कृष्ण संतोष हेतुकम आणि तदहम ते भिदास्यामी सावधानतया शृणु, सावधान करून सांगितलंय. बघा, सावधानपणे ऐकायचं बरं का, असं तसं ऐकायचं नाही. तुम्ही भागवत कथेला ऐकायला बसला असाल तर कधी एखाद मिनिटभर जरी मन इकडे तिकडे गेलं तर तुमचं खूप काही गेलं असं समजा. कारण की जी वाक्य इथं बोलली गेलेली ती काय परत परत ऐकायला मिळणार नाही. उद्या आपल्याला दुसरं ऐकायचंय, त्याच्यानंतर दुसरं ऐकायचंय. श्रीमद भागवत कथेमध्ये बसलेलं असताना त्या ठिकाणी जर तुम्ही एक क्षणापुरतं जरी मन विचलित केलं तर एक तर त्याचा दोषही लागतो आणि दुसरं म्हणजे जे काही झालं ते आपल्याला काय कळायचंय. म्हणून श्रीमद भागवत कथा जे तुम्ही ऐकता ते अत्यंत सावध होऊन ऐका, सावधानपणे ऐका. कसं सांगू का, समजा एखाद्या घरामध्ये बघा एखादी खोली आहे आणि खोलीमधून तुम्हाला हळूहळू खुसबुस खुसबुस ऐकायला आली.
तुम्हाला कळलं की म्हणजे माझ्या स्वभावाच्या प्रतिकूल ज्या लोक आहेत, म्हणजे माझे जे विरोधक लोक आहेत, ते माझ्याविषयी तिथं आतमध्ये बसून काहीतरी कुजबुज 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 करतायत. तुम्ही काय करणार बरं? हा, कान लावून ऐकणार ना? काही झालं तरी मला ते ऐकू आलं पाहिजे. एक वेळेस श्वास थांबला तरी चालेल, परंतु ते एक शब्द गेला नाही पाहिजे, एक शब्द सुद्धा खाली पडून द्यायचा नाही. जेही तिथे चाललंय ते सगळं मला कानाला ऐकायला आलं पाहिजे. मग कुठेतरी कान लावतील, दाराला लावतील, भिंतीला लावतील, खिडकीला लावतील किंवा दाराच्या फटीतून लावतील, कुठेही कान लावतील, परंतु एकही शब्द आपण गमावू देणार का बरं? आपल्याविषयी बोलतायत ना. दुसऱ्याविषयी बोलत असतं तर काय झालं असतं? काय करायचं, जाऊ द्या ना, दुसऱ्याच चाललंय, आपल्याला काही घेणं देणं आहे. परंतु आपल्याविषयी जर तिथं बोलणं चाललेलं आहे तर मग माणूस एवढा सावध होऊन ऐकतो, एवढा सावध होऊन ऐकतो. तिथे जसं सावध होऊन ऐकतात ना, तेच सावध इथं पाहिजे, तेच सावध. मग तुम्ही म्हणणार इथे काय आमच्याविषयी चाललंय काही? अहो, आमच्याविषयी, आपल्याविषयी नाही तर मग दुसरं कोणाविषयी चाललंय? आपल्या आतमध्ये जो झोपलेला जीव आहे त्याला जाग करून आत्मस्वरूपाचं इथे चिंतन चाललेलं आहे, परमात्म्याचं चिंतन चाललंय. बरोबर आहे? ही कथा कोणाची आहे? देवाची आहे. मग मला सांगा, आपल्या आतमध्ये कोण बसलेला आहे? देव आहे. वास्तविक जर पाहिलं तर आपण देवापेक्षा वेगळे आहोत का? हा, आपणच देव आहोत ना. मग इथे चाललेली कथा कोणाची? देवाची, अर्थात आपली कथा चालली आहे. बरोबर की नाही? याचा अर्थ सरळ तसाच होतो की कथा आपली चाललेली आहे, आपल्याला भान नाही की आपण परमात्मा स्वरूप आहे. ती गोष्ट वेगळी, ते आपलं अज्ञान आहे. तिथे त्या अज्ञानाला धुवून काढून आपली कथा चाललेली आहे असं भान ठेवून आपल्याच विषयी इथे चर्चा चालू आहे, आपल्या विषयीच इथे सगळं बोलणं चालू आहे. अशा प्रकारे विचार करून त्या गोष्टीला इतकं सावधानपणे ऐकायचं, कान उंच करून ऐकायचं. जसं कालच सांगितलं होतं, 2 कान कमी पडतात म्हणून अनेक कान मागितली होती. आपल्याला 2 मिळाले, खूप चांगलं आहे. तर दोन्ही कानाने कथा ऐका. खूप होतंय. 2 कान पण पुरेसे आहेत कथा ऐकण्याकरता. पण जर मन जागेवर नाहीये तर काय उपयोग नाही. कान तुमचे कथा ऐकतील, परंतु मन मात्र दुसरीकडे फिरतंय तर काहीही उपयोग नाही. म्हणून कसं ऐकायचं? सावधानपणे. आणि कसं आहे तेही सावधान की माझ्याविषयी इथं सांगितलं जातंय, माझ्याविषयी चर्चा होतीये, दुसऱ्या तिसऱ्या कोणाची चर्चा नाहीये. मग माझ्याविषयी होते तर ती मला ऐकलंच पाहिजे. काही झालं तरी ऐकलं पाहिजे. कितीही संकट आली, काही झाले, किती बाधा झाली, कुणी अगदी बांधून ठेवलं तरी चालेल, पण मला कथा ऐकायला जायचीच आहे. काही झालं तरी मला कथा श्रवण करायची, कारण माझ्याविषयी चाललंय तिथे. हा भाव जर मनामध्ये असेल तर बघा, काहीच काळात कथेविषयी एवढं काही प्रेम होऊन जाईल. आणि श्रीमद भागवत एक असं शास्त्र आहे की ते कथा मनामध्ये जरी आलं की मी ही ऐकली पाहिजे, तेव्हा सर्वात प्रथम देवाची आपल्यावर कृपा होती. कथा ऐकून झाली, संपूर्ण कथा संपली आणि त्याच्यानंतर आता देवाची कृपा होईल असं नाहीये. हे आधी फळ देते आणि त्यानंतर तुम्ही काम करा म्हणते. म्हणजे आधी तुम्हाला पेमेंट आहे, नंतर तुम्ही काम करा. पण काम केलं प्रामाणिकपणे तर ठीक आहे, नाहीतर मग तो पेमेंट घेतलेला उधार राहिला तुमच्यावर, कधीतरी फेडावं लागणार आहे. आणि ते फेडल्याशिवाय पर्याय नाहीये. परमात्म्याची कृपा आहे की आपल्याला हे मिळाले आज सत्संग. म्हणून सावधानतया शृणु, अगदी सावधान होऊ नका, अजिबात इकडे तिकडे विचार करू नका. म्हणून आणि हे शास्त्र कसं आहे म्हणतात, कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद्भागवतं शास्त्रं कलौकीरेण भाषितं. कालव्याल मुखग्रास, कालरूपी जो सर्प आहे त्याच्या तोंडाचा घास बनणारा जो जीव आहे, कालव्याल मुखग्रास, काळाचा म्हणजे मृत्यूच्या मुखामध्ये पडलेला जो जीव आहे त्याचं दुःख नष्ट करणं, त्याच्या मृत्यूच्या वेदना क्षीण करणं, मृत्यूच्या वेदना कमी करण्याकरता हे श्रीमद भागवतम शास्त्र, हे श्रीमद भागवत शास्त्र आहे. आणि हेच कलौकीरेण भाषितम, त्या श्री शुक महामुनींनी हे श्रीमद भागवत सांगितलं होतं. त्यांनी निश्चय केला, सर्व साधू महात्म्यांनी निश्चय केला की मृत्यू जर आनंदपूर्वक व्हायचा असेल तर केवळ श्रीमद भागवत शास्त्र ही आहे, ज्याचं चिंतन करा, ज्याचं श्रवण करा, मनन करा, तरच त्या ठिकाणी मृत्यू आनंदाचा होईल, सर्व दुःख नष्ट होऊन जाते. आणि हे श्रीमद भागवत जरीही इतकं छान असलं ना तरी हे काही तुम्हाला काय वाटेल की काही होतं मग घेऊन येऊ श्रीमद भागवत, आपल्याला भेटून जाईल असं होईल. परंतु हे लक्षात ठेवा, श्रीमद भागवत काही साधारण सामान्य ग्रंथ नाहीये की तो आपल्याला सहजच भेटून जाईल.
इथे ते कशा प्रकारे भेटू शकतो हे पण सांगितलंय. एतस्माद परम किंचित मनःशुद्ध्यै न विद्यते जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. ते म्हणतात की असं तसं हे भेटत नाही. जन्मांतरे भवेत पुण्यम, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनंत जन्माचं पुण्य तुमचं जर एकत्र जमलेलं आहे तर कुठेतरी त्या पांडुरंगाची, कुठेतरी त्या परमात्म्याची आवड लागते. तसंच हे श्रीमद भागवतही आहे. जन्मांतरे भवेत पुण्यम, ह्या जन्माचं नाही, अनेक जन्माचं पुण्य जर तुमचं असेल तेव्हा कुठेतरी हे श्रीमद भागवत तुम्हाला ऐकायला मिळते. जर हे श्रीमद भागवत ऐकायला मिळत नाही याचा अर्थ कुठेतरी पुण्य कमी पडते, आपलं कुठेतरी पुण्य कमी पडते. आणि आज जर ऐकायला मिळतंय तर तो पुण्याचा उदय आज झाला असं समजायचं. हे श्रीमद भागवत असं अद्भुत आहे. म्हणून पुण्याच्या बळावर हे मिळतंय आणि मिळाल्यानंतर मोक्ष मिळतो याच्यामध्ये काही संशय नाही. कारण की पुढे सांगितलंय, एकदा परीक्षित राजा जे आहे ज्यांना मोक्ष मिळालेला आहे, म्हणजे परीक्षित राजा अत्यंत महान आहेत, त्या ठिकाणी त्यांना मोक्ष मिळालेला आहे. हे पाहून सर्वांना आश्चर्य झालं. त्याच्या आधीची एक कथा आहे. इथे सूतजी महाराज सांगतात की हे पहा, एकदा असं झालं की परीक्षिताला कथा सांगण्याकरता श्री शुकदेव महाराज बसले होते कुठे, गंगा मैयाच्या किनाऱ्यावर. आणि तेवढ्यात असं झालं, कथा सुरू होणार आणि तेवढ्यात कोण आलं, स्वर्गीचे देवता लोक आले. कशासाठी आले? ते हातामध्ये एक अमृत कलश घेऊन आले. परीक्षिते कथा वक्तुम सभायां संस्थिते शुके सुधा कुंभं गृहीत्वैव देवास्तत्र समागमन. इथे सांगितले की जेव्हा कथा सुरू झाली होती तेव्हा परीक्षित राजाला सांगत असताना, सुरुवात करत असतानाच देव लोक आले आणि त्यांनी हातामध्ये सुधा कुंभ म्हणजे अमृताचा एक कलश घेऊन आले. अमृताचा घडा त्यांनी सोबत आणला होता. आणि काय म्हणाले पुढे? म्हणतात, शुकं नत्वा वदन् सर्वे स्वकार्य कुशलासुराः कथा सुधां प्रयच्छस्व गृहीत्वैव सुधामिमाम्. देवता लोक म्हणतात की महाराजजी एक काम करा, तुम्ही काय करा हो? ते म्हणाले, हा अमृताचा कलश आम्ही घेऊन आलोय आणि हा कलश तुम्ही घ्या, राजा परीक्षिताला पाजा आणि ती जी कथा तुम्ही राजाला सांगताय ती त्याच्या बदल्यात आम्हाला द्या. काय करा? ही कथा आम्हाला द्या आणि हे जे अमृत आहे ते तुम्ही ठेवा. वा वा असं म्हणाले कोण? देवता लोक, स्वर्गीचे देवता लोक आले. एवं विनिमये जाते सुधा राज्या प्रपीयताम प्रपास्यामो वयं सर्वे श्रीमद्भागवतार्णवम्. अशा प्रकारे बोलल्यानंतर श्री शुकदेवजी महाराज हसले. हसून काय म्हणतात? काय? क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मणिर्महान ब्रह्मरातो विचार्यैव तदा देवांजहासः. ते म्हणाले, काय वेडे देवता लोक आहेत. अहो, क्व काच क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मणिर्महान. एखादा मूल्यवान मोती जो असतो ना, हिरा माणिक, जो काचेपेक्षा अधिक मूल्यवान आहे. कुठे काच आणि कुठे हिरा, जो अत्यंत मूल्यवान आहे. काचेची आणि हिऱ्याची कधी तुलना होऊ शकत नाही. त्याच प्रकारे सांगितलंय की हे श्रीमद भागवत, कुठे भागवत आणि कुठे तुमचं हे अमृत. हे अमृत आणि भागवत या दोन्हीचं काही तुलना होऊ शकते का? अमृत आणि भागवतामध्ये काही साम्यता नाहीये. त्यामुळे तुम्ही काय घेऊन आलात हे विनिमय करायचंय. म्हणजे आपण ही वस्तू घ्या आणि ती वस्तू द्या असं कधी म्हणतो बरं? दोन्ही वस्तूची सारखी किंमत असेल तेव्हा म्हणतो ना. एखादी वस्तूची फार किंमत आहे, मग तुम्ही काय म्हणणार? ही वस्तू तुम्ही घेतली पण त्या बदल्यात आम्हाला आणखी पैसे पण द्यावे लागतील, कारण की याची किंमत जास्त आहे, याची किंमत खूप अधिक आहे. मग इथेही तसंच म्हटलेले, श्रीमद भागवताचे किंमतच करू शकत नाही. अनमोल आहे, अमूल्य आहे ते, त्याचं काही तुम्ही मोल करतायत आणि तुम्ही अमृत घेऊन आले. अमृत फिकं याच्या पुढे. हे अमृत कुठून आणलं? म्हणजे देवता लोक शेवटी काही झाली तरी दुर्बुद्धी त्यांच्याजवळ. बघा आता इथे आपली कथा चालली आहे, श्रीमद भागवत कथा चाललेली असताना इथं जर कुठून बाहेरून लोक आले तर ते इथं बसले कथा ऐकायला, तर मला सांगा त्यांना कुणी म्हणेल का तुम्ही इथून उठा? कुणी म्हणेल? मी तर म्हणणार नाही. तुम्ही म्हणताल? तुम्ही म्हणा आमचं मंदिर आहे, इथं बसू नका, कथा आम्ही ठेवली तुम्ही बसू नका, कथेचे यजमान आम्ही आहेत. बघा यजमान एक माणूस असतो पण ऐकणारे हजारो लोक असतात. तिथे यजमान म्हणत नाही की मी पैसे दिलेत कथाकाराला मग तुम्ही कथा ऐकायची कशी काय? असं होऊ शकतं? नाही ना. मग
ही जी कथा आहे सर्वांचा समान अधिकार आहे. कुणीही जरी कथेमध्ये येऊन बसलं, उलट कथेला निमंत्रण नाही पा लागत महाराज. जसं काही का लग्न आहे की काय, लोक म्हणणार काय कथा केली, आम्हाला निमंत्रणच नाही, पत्रिकाच दिली नाही, आम्हाला सांगितलंच नाही. अहो तुम्हाला कळालं ना कथा चालू आहे, मग येऊन बसा ना. कथेवर जर प्रेम आहे तर निमंत्रण कशाला पाहिजे? या गोष्टीसाठी निमंत्रण द्यायची गरज नाहीये. जर निमंत्रण द्यावं लागते तर त्या माणसाच्या मनात कथेविषयी प्रेम नाही, असा माणूस न आलेलाच बरा. कथेमध्ये तेच चांगले दिसतात जे खरोखर कथेवर ज्यांचं प्रेम आहे. मग या ठिकाणी देवता लोक आले होते, मनाने चालते, त्यांना काही कोणी बोलवलं नाही. मग गुपचूप जर पाठीमागं कुठे येऊन बसले असते, वेश बदलून का होईना बसले असते, तर त्यांना कुणी काय म्हटलं असतं का? तुम्ही उठा, तुम्ही जा इथून, तुम्ही निघा, तुम्ही ऐकू नका कथा. परीक्षित म्हटले असते का? शुकदेव म्हटले असते का? कोणी म्हणू शकत नाही त्यांना. परंतु या देवांची काही खोट, ते म्हटले नाही आम्हाला कथा अशा प्रकारे ऐकायची. कशी? हे अमृत घ्या आणि भागवत द्या. आता असा विनिमय म्हटल्यानंतर हे माणसं काही कथेचे अधिकारी नाही. तुम्ही तोलमोल करतायत कथेची. शुकदेव भगवान हसले, देवता लोकांवर हसले आणि हे कथेचे अनधिकारी आहेत, अपात्र आहेत, असा त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेऊन त्यांना पळवून लावलं. म्हणे पळायतून तुम्हाला ही कथा मिळणार नाही, तुम्ही या कथेचे योग्य नाही, कथेमध्ये बसण्याची तुमची योग्यता नाही, उठा निघा म्हणे, अजिबात इथं बसायचं नाही. बघा गुपचूप बसले असते तर कथा ऐकायला मिळाली असती, पण असं डोकं लावलं तर पळवून लावलं. मग असं काही करायचं नाही. जिथे कथा सत्संग प्रवचन चालले आपलं डोकं चालवायचं नाही, जाऊन गुपचूप ऐकत बसायचं. आपल्या कानावर पडते, नाही कळालं तरी हरकत नाही, परंतु आपल्या कानावर ते शब्द निदान पडतायत तरी, ते कान तरी पवित्र होत आहेत आपले. म्हणून त्या ठिकाणी कथा श्रवण केली पाहिजे. आणि त्यामुळे ही कथा कशी आहे, देवता लोकांनाही दुर्लभ आहे. बघा स्वर्गाचे देवता लोकही या कथेकरता मला मला मिळावी, मला मिळावी म्हणून त्या ठिकाणी तळमळ करतात, त्यांनाही ही कथा मिळत नाही. अर्थात कशी आहे, दुर्लभ आहे. सुराणामपि दुर्लभा, श्रीमद भागवती वार्ता सुराणामपि दुर्लभा. अत्यंत दुर्लभ असणारी ही श्रीमद भागवत कथा आहे, अत्यंत महिमान्वित आहे. आणि जेव्हा असं पाहिलं, कुणी ब्रह्मदेवानं पाहिलं की राजा परीक्षिताला ही कथा ऐकून मोक्ष मिळाला म्हणे. अहो मोक्षाचे किती किती साधनं आहेत, अनेक साधनं करून, तप जप करून त्या ठिकाणी तुम्ही अंतःकरण शुद्ध करून मोक्षापर्यंतची साधना प्राप्त करतायत. आणि इथे असं झालं, काय झालं, श्रीमद भागवत ऐकलं आणि राजाला मोक्षच मिळाला म्हणे. अहो हे कसं काय, आश्चर्य वाटलं सर्वांना. म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेवालाही हे आश्चर्य वाटलं. या ब्रह्मदेवाने जी सृष्टी तयार केली आहे ना, त्यालाही आश्चर्य. ब्रह्मदेवाला जेव्हा आश्चर्य वाटलं, त्याने एक काम केलं. ब्रह्मदेव समोर आले, त्यांनी एक तराजू धरला, हातामध्ये समोर तराजू धरला. एका तराजूमध्ये त्यांनी संपूर्ण शास्त्रामध्ये मोक्षाचे जे जे साधनं आहेत, भगवत प्राप्तीचे जे काही साधनं आहेत, त्या सर्वांना एकत्र गोळा केलं आणि एका पारड्यामध्ये ठेवलं. आणि दुसऱ्या पारड्यामध्ये श्रीमद भागवत ग्रंथाला ठेवलं, श्रीमद भागवत साधनेला ठेवलं. आणि आता तराजू धरला. त्या ठिकाणी जसा तराजू पाहिला तर सगळ्यांना आश्चर्य झालं. श्रीमद भागवताचं जे पारडं होतं ते खाली गेलं होतं आणि बाकीची सगळी साधनं वरती आलेली होती. म्हणून अशा प्रकारे निर्णय देण्यात आला की श्रीमद भागवत जे शास्त्र आहे ते सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा मोठं श्रेष्ठ साधन आत्ताच्या या कलियुगाच्या लोकांना नाही. दुःख दूर करण्याकरता दुसरं कोणतंही साधन नाही. अशा प्रकारे निर्णय झाला. आणि ब्रह्मदेवही श्रीमद भागवताप्रती अत्यंत निष्ठावंत झाले. असं हे श्रीमद भागवत आहे. आणि अहो हे श्रीमद भागवत जेव्हा तुम्ही सप्ताह विधी श्रवणाप्रमाणे जर तुम्ही ऐकलं ना, सप्ताह म्हणजे 7 दिवसामध्ये श्रीमद भागवत ऐकण्याचं जे फळ आहे ते आणखी जास्त आहे म्हणतात. अहो कसं काय हो, म्हणजे अधिक दिवस ऐकलं आणि कमी दिवसामध्ये असं कसं म्हणू शकतात तुम्ही? जास्त दिवस ऐकण्याचं फळ तर आहेच आहे, त्याच्यामध्ये काही अंतर नाही. परंतु ते म्हटले की कलियुगाच्या लोकांना एवढा वेळ नाही, कलियुगाचे लोक अल्पायुष्य, पुढे आपल्याला मिळेल ते ऐकायला. आणि कलियुगामधल्या लोकांना एवढी बुद्धी पण नाही, म्हणून कमीत कमी 7 दिवसाच्या आतमध्ये त्यांना श्रीमद भागवत शास्त्र देऊन त्यांना मोक्षापर्यंतची साधना आपण देऊन टाकूयात. म्हणून त्याचं आणखी जास्त फळ सांगितलंय. निदान तुम्ही महिने महिने, 4-4 महिने, 1-1 वर्ष जर श्रीमद भागवत ऐकू शकत नाही तर बाबांनो निदान 7 दिवस तरी ऐका. म्हणजे 7 दिवस तरी लोकांनी ही कथा ऐकावी, म्हणून त्याची आणखी जास्त प्रशंसा केली आहे. श्रीमद भागवत 7 दिवसात जर ऐकलं तर त्याचं आणखी जास्त फळे म्हटलंय. कमीत कमी तुम्ही 7 दिवस तरी ऐका, जास्त दिवस नाही ऐकू शकत तर.
असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही जी सप्ताह श्रवण विधी आहे ती अत्यंत आनंददायी आहे, फळदायी आहे. आणि ही जी सप्ताह श्रवण विधी आहे ही कुणी कुणाला सांगितली म्हणाले? ते म्हणतात सनकादी जे 4 ऋषी आहेत ना, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार असे जे 4 ऋषी आहेत त्यांनी ही श्रीमद भागवत कथा देवर्षी नारदांना सांगितली. कशी? सप्ताह विधीपूर्वक. कारण श्रीमद भागवताची जी चतुश्लोकी आहे कथा, जी चतुश्लोकी कथा तर त्यांना ब्रह्मदेवानेच आधी सांगितलेली आहे. कुणाला? नारदांना. मग नारदांना त्या ठिकाणी ती कथा माहित होती, परंतु नारदजी महाराजांना ही जी कथा आहे जी सप्ताहपूर्वक सांगितली जाते ही कथा कोणी सांगितली? सनकादी 4 ऋषींनी. अहो पण आश्चर्य आहे, कारण इथे एक त्या ठिकाणी शौनक महाराज प्रश्न विचारतायत. काय म्हणतायत? लोक विग्रह मुक्तस्य नारदस्य स्थिरस्य च विधिश्रवे कुत प्रीती संयोग कुत्रतै सह. अहो महाराजजी आश्चर्य, तुम्ही म्हणाले की सनकादी ऋषींनी नारदांना ही कथा सांगितली, पण मला तर आश्चर्य वाटतं ह्या गोष्टीचं की नारदजी महाराज कसे आहेत ते? भ्रममाण आहे ना, निरंतर फिरत राहायचं. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण अखंड नारायण 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 भजन करत 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 हे देवर्षी नारद जे आहेत ते संपूर्ण भ्रमण करत असतात पृथ्वीवर, त्रैलोक्यामध्ये निरंतर भ्रमण करत असतात. तर हे देवर्षी नारद हे लोक विग्रह मुक्तस्य कसे आहेत बघा. लोकांची जास्तीत जास्त गर्दी जिथं असते तिथे नारदजी कधीच जात नाही. लोक विग्रह म्हणजे लोकांचा एका ठिकाणी झालेला संग्रह एकत्र येणं म्हणजे लोकविग्रह. परंतु याचाही आणखी वेगळा अर्थ आहे, कारण की लोकांचा संग्रह तर कुठेही असू शकतो, परंतु तो व्यक्ती लोकांच्या संग्रहामध्ये राहूनही जर जसं चिखलामध्ये कमळ आहे परंतु कमळाचा आणि चिखलाचा कधी स्पर्श होत नाही, त्या कमळाच्या पानाला चिखल कधी स्पर्श करू शकत नाही, त्याप्रमाणे संत महात्मे राहतात. या गर्दीमध्ये राहूनही ते त्या गर्दीपासून अलिप्त असतात, ते त्यापासून संश्लिष्ट कधीच नसतात. ते संत महापुरुष, त्यापैकीच हे श्री नारदजी महाराज आहे. लोक विग्रह मुक्तस्य, ते लोकांच्या कल्याणाकरता फिरत असतात, परंतु त्या लोकांच्या मध्ये असलेले आसक्तीपरक जे काही विषय आहेत त्या सर्वांपासून ते सर्वथा कसे आहेत? दूर आहेत, लांब आहेत. त्यांना त्याच्यापासून काही फारसं काय अजिबात किंचितही घेणं देणं नाहीये. असे श्री नारदजी महाराज लोक विग्रह मुक्तस्य नारदस्य स्थिरस्य च. नारदजी महाराजांना आजकाल या युगामध्ये तर ना फार जास्त कार्टून बनवून टाकले, खूप मोठं पाप आहे ते. नारदजी महाराज अत्यंत महापुरुष आहेत, दिव्य आहेत, भक्तीचे आचार्य आहेत. त्या ठिकाणी नारदजी महाराजांच्या पेक्षा महान भक्ती आतापर्यंत कुणी या जगाला दाखवलेली नाही. ते महापुरुष श्री नारदजी महाराज देवर्षी आहेत. त्यांच्याविषयक असं अभद्र अशा प्रकारे अत्यंत अनुचित आहे. या युगामध्ये नारद कुणी कळलाव्या म्हणते, कुणी काय म्हणते. जर एखादा माणूस आला कळलाव्या तर त्याला लोक नारद म्हणतात, आला नारद. अहो तुम्हाला काय कळतं नारद म्हणजे कोण आहेत? नारदजी महाराजांच्या विषयी काय माहिती आहे तुम्हाला? म्हणजे लोक सहज असं बोलून जातात, परंतु तो आपल्या ठिकाणी होणारा दोष आहे, त्याचं पाप लागेल आपल्याला. नारदजी महाराजांसारखे महान कोणी नाहीयेत. त्यांच्या ठिकाणी जी भक्ती आहे ती अत्यंत अद्भुत आहे. आणि हे नारदजी महाराज नारम ज्ञानम ददाती इति नारद. नारम म्हणजे ज्ञान, जे आत्मस्वरूपाचं ज्ञान प्रदान करतात. परमात्म्याची जी थोर भक्ती आहे त्या भक्तीचा उपदेश करून जीवाला मुक्त करून टाकून देतात, ते नारदजी महाराज आहेत. बघा, ज्या व्यक्तीची नारद महाराजांसोबत भेट झाली ना त्या व्यक्तीचं जगासोबत नातं तुटून गेलं आणि कोणाशी जोडलं? परमेश्वरासोबत. ज्याही लोकांची भेट झाली, अगदी जे म्हणतात ना आपल्याकडे दस्यू रत्नाकर, कोण? वल्ल्या कोळी ज्यांना म्हटलं जातं, अत्यंत पापाचरणामध्ये निरंतर संलग्न असणारे ते दस्यू रत्नाकर डाकू होते. ते परिवाराचा उदरभरण करण्याकरता, लालन पोषण करण्याकरता ते काय करायचे? अगदी चोरी मारी डकैती ह्या सगळ्या गोष्टींचं आलंबन घ्यायचे. परंतु देवर्षी नारदांचा उपदेश झाला, देवर्षी नारदांचं दर्शन झालं आणि राम राम उलटा नाम जपत जग जाना, वाल्मिकी भये ब्रह्म समाना. राम रामही म्हणता येत नव्हतं त्यांना, उलट नाम घेतलं. काय? मरा मरा. तर
मरा मरा म्हणूनही वाल्मिकी महाराज ब्रह्मर्षी झाले. एवढं मोठं सामर्थ्य आहे भगवत नामचिंतनामध्ये. आणि हे दिलं कोणी? नारद महाराजांनी. ध्रुव महाराजांना उपदेश नारदांनी दिला, प्रल्हादांना उपदेश नारदांनी दिला, प्रजापती दक्षांच्या पोरांना उपदेश नारदांनी दिला. प्रत्येक ठिकाणी जिथे तिथे पाहत राहा, नारदांचा उपदेश प्राप्त करून लोक जीवनमुक्त होत आहेत. अद्भुत कथा आहे, अद्भुत अपरिमित असीम भगवान परमेश्वराची ही कथा आहे. आणि या कथेचं गायन निरंतर जे करतात ते नारदजी महाराज आहेत. आणि ते एका जागी कधी थांबत नाही. काय करतात? विधिश्रवे कुतप्रीत्य. हो महाराज हे तर सतत फिरत असतात कारण त्यांना यामुळे शापही मिळाला होता. जसं प्रजापती दक्ष आहे, त्यांनी पुत्र उत्पन्न केले आणि त्यांना काय म्हटले, जा तुम्ही जाऊन संसार वाढवा, पुढे प्रपंच वाढवा. आणि संसाराची उत्पत्ती करायची आहे म्हटलं, प्रपंच वाढवायला पाहिजे. परंतु त्यांना नारद महाराज मिळाले. एकेकाला धरून त्यांनी संन्याशी बनवून टाकलं. प्रपंच कसा वाढेल आता? विवाह केलाच नाही कुणी, सगळेचे सगळे जाऊन संन्याशी झाले. दक्ष प्रजापतीला एवढा काही संताप आला. म्हटले मी इकडे एवढे कामं करतोय, एवढं काही करतोय, ब्रह्मदेवाची आज्ञा आहे आणि त्यांची आज्ञा म्हणून मी एवढे सगळे कामं करतोय, पुत्र उत्पन्न केले आणि त्यांना नारद महाराजांनी जाऊनच संन्याशी बनवून टाकलं. नारद महाराजांना शाप देऊन टाकला. एका क्षणापेक्षा जास्त वेळ तुम्ही कुठे स्थिर राहू शकत नाही. जिथे जिथे तुम्ही जाल एका क्षणात तिथून निघून जावं लागेल. म्हणजे एवढा शाप दिला तर तोही शाप त्यांच्यासाठी आणखी मोठं वरदान ठरलं. परमात्म्याचं गायन करत करत त्रैलोक्याचं ते सतत भ्रमण करत असतात, एक क्षणही कुठे थांबत नाही. मग आश्चर्य आहे महाराज, जे नारदजी सतत भ्रमण करत असतात त्या नारदांना साप्ताहिक विधी श्रवण करण्याकरता हा योग कसा काय जुळून आला? त्यांनी कुठेही कथा ऐकली. सप्ताह म्हटल्यानंतर 7 दिवस तरी तेवढा वेळ तरी एका जागी थांबावं लागेल की नाही? मग हे नारद महाराज एका जागी कुठे थांबले, कसे थांबले? कारण हे कसे नारदस्या स्थिरस्य च अस्थिर म्हटलेले नारदांना. कसे? एका जागी थांबत नाही म्हणून त्यांना काय म्हणतात? अस्थिर. आपण म्हणतो ना आपण फार अस्थिर आहे, हा मुलगा फार अस्थिर आहे, त्याचं मनच जागी नाही म्हणजे स्थिर आहे, अस्थिर आहे. इथे तसं नाही. अस्थिर शब्दाचा अर्थ जो आहे तो आणखी छान आहे. अस्मिन स्थिर इति अस्थिर, अकारे स्थिर इति अस्थिर. अकार म्हणजे काय? बघा श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवान आपली विभूती सांगतात. अक्षराणाम अकारोस्मी. आहे तुमच्या लक्षात कोणाच्या? अक्षराणाम अकारोस्मी द्वंद्व सामासिकस्य च. अक्षरांमध्ये मी अकार आहे. अ आ इ ई उ ऊ जे अक्षर आहेत ना त्यांच्यापैकी अकार जो आहे तो साक्षात भगवान श्रीकृष्णही आहे. आणि अकारामध्ये जे स्थिर आहे ते व्यक्ती अस्थिर आहे. म्हणजे अकार म्हणजे परमात्मा. मग परमात्म्यामध्ये जो स्थिर आहे आणि बाकी प्रपंचामध्ये जो अस्थिर आहे, प्रपंचापासून अत्यंत मुक्त आणि केवळ परमात्म्याजवळ स्थिर असणारे ते देवर्षी नारद. अशा प्रकारे त्यांची कुठे भेट झाली हो सनकादी ऋषींच्या सोबत, आणि कुठून त्यांना ही सप्ताहपूर्वक ही श्रवण करावं कथा असं कुठून त्यांना कळालं? असं जेव्हा त्या ठिकाणी प्रश्न विचारला शौनक महाराजांनी, तर त्या ठिकाणी आता उत्तर देतात कोण? सूतजी महाराज. सूतजी महाराज सांगतात, ऐका काय आहे ते. अत्र ते कीर्तयिष्यामि भक्तिर्युक्तं कथानकं शुकेन मम यत् प्रोक्तं रहस्यं विचार्य च. शुकदेव महाराजांनी ही गोष्ट मला सांगितलेली आहे आणि तीच आता मी तुम्हाला सांगतो. काय आहे? म्हणतात, एकदा ही विशालायाम चत्वार ऋषयो मलाहा सत्संगार्थम समायाता ददृशुस्तत्र नारदम. एकदा असं झालं विशालपुरीमध्ये. विशाल म्हणजे बद्री विशाल. तुम्ही कोण कोण गेलं बद्री विशालला? बरेच लोक गेले असतात ना. केदारनाथ, बद्रीनाथाला जातात लोक. तीर्थयात्रा, धाम यात्रा आहे ना, तो बद्रीनाथची यात्रा करतात लोक. तर तिथे बद्रीनाथ मध्ये काय झालं? एकदा विशालायाम, त्या विशाल क्षेत्रामध्ये देवर्षी नारदांची आणि त्या ठिकाणी सनत कुमारांची भेट झाली. सनत कुमार जे चतुसनत कुमार आहे, 4 ऋषी आहेत, ते सत्संग करण्याकरता तिथे गेले होते. आणि तेवढ्यात त्यांनी पाहिलं की देवर्षी नारद एका ठिकाणी बसलेले आहेत. आणि ते कसे बसलेत ते त्यांनी आता विचारलं. कुमारा उचुहु कथं ब्रह्मन् दीनमुखः कुतश्चिन्तातुरो भवान् त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव. त्या ठिकाणी सांगितलंय हो महाराजजी, नारदजी महाराज, कथं ब्रह्मन् दीनमुख,
हे ब्रह्मन, नारदजी महाराजांचं संबोधन बघा इथे कोण म्हणते? सनत कुमार जे 4 ऋषी आहेत ते म्हणतात की हे ब्रह्मन, हे नारदजी महाराज, कथम दीनमुख, तुम्ही दीन, अत्यंत अधिक छोटं झालंय तुमचं तोंड, एकदम खिन्न मनस आहे. बघा तर संत महापुरुषांचं तोंड कधी सुकून जातं का? अप्रसन्न असतात ते कधी. हो, ते प्रसन्नतेची खाण ज्यांच्याकडे आहेत ते कसे काय अप्रसन्न होऊ शकतात? नारदजी महाराज सदा सर्वदा प्रसन्न आहेत. भयानक से भयानक दुःख जरी असलं तरी संत महात्मे कधी अप्रसन्न राहत नाही. त्यांच्याकडे तेच फार मोठं धन आहे. आपण म्हणू तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे काय? आमच्याकडे गाडी घोडा बंगला अमकं तमकं सगळं काही आहे. संतांना जाऊन विचारा तुमच्याकडे काय आहे? ते म्हणजे आमच्याकडे अपार प्रसन्नता आहे. अशी प्रसन्नता आहे की ती कधी संपतच नाही. आणि तुम्हाला विचारा गाडी घोडा सगळं आहे, मग तुमच्याकडे प्रसन्नता आहे का? ते म्हणणार नाही. तेवढंच नाही, ते सोडून बोला. आमच्याकडे ते सोडून सगळं आहे. आणि महात्मे काय म्हणतात? आमच्याकडे फक्त तेच आहे, बाकी काहीच नाही, आम्हाला काही लागतच नाही. तर खरी सगळी खटपट कशा करताय? सगळी खटपट आनंद करताय, सुखा करताय, प्रसन्नते करताय. आणि खटपट करून आनंद कधी मिळत नाही. सगळी खटपट सोडली तर आनंद मिळतो. हे खरं आहे की नाही? त्याग केला तर आनंद आहे, आणि त्याला जर आवळून बसलं तर तितकं जास्तीत जास्त दुःख आहे. जसं एखादं कुत्र ते वाळून गेलेलं हाड असतं ना, त्या हाडाला तोंडात घेतं, त्याला चघळत राहतं आणि त्याला वाटतं काय, वा 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 छान आहे, काहीतरी निघेल यातून. आणि कालांतराने होतं काय, थोडं चघळत जातं आणि चघळता त्या ठिकाणी त्याच्या तोंडातून रक्त निघतं. कारण ते हाड त्याला टोचतं. कारण ते हाड काय असतं, त्यामध्ये काही नसतं शिल्लक, वाळून गेलेलं आहे. मग त्याच्यामध्ये त्याला आनंद वाटतो, कारण वा 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 रक्त निघतंय. त्याला वाटतं ह्यातूनच निघतंय, ते हाडातूनच निघते. आणि वास्तविक रक्त कुठून निघत असतं? ते त्याच्या तोंडातून. त्याच्या तोंडाला जखम झालेली आहे, त्या जखमेतून ते रक्त निघते आणि त्या रक्ताला तो आनंद आणखी चवीनं खाते. वा 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 किती छान, किती छान. आणि ते आणखी जास्तीत जास्त त्याला आता आवडून खातोय. त्याला हेच कळत नाही की हे रक्त माझ्याच तोंडातून निघतंय. बस तशाच प्रकारची आपली अवस्था आहे. या प्रपंचाला एवढं काही चघळतोय. त्या प्रपंच कसे वाळून गेलेलं हाड आहे, त्याच्यामध्ये सुख म्हणून काही उरलेलं नाही. सगळं सुखानं क्षीण झालेलं आहे. त्याला तुम्ही जास्तीत जास्त चघळत जाताय ना, ते शरीर असं अख्खोचे अख्खं त्यात झिजून जातं. बघा, बालपणापासून तर म्हातारे झालात, अगदी सगळेच्या सगळे केस पिकले, दात उडून गेले, गुडघे गेले, सगळं काही गेले, नजर गेली, कान गेले, सगळं गेलं. सगळं याच्यामध्ये गेलं. मग मला सांगा, हे गेलेलं आहे तर याच्यामधून काय मिळालं? बस फक्त गेलं ना, म्हणजे इजा झाली आपल्याला. त्याला इतकं जास्तीत जास्त चवीनं चघळत राहिलो की त्यातूनच आनंद मिळतोय का असं आपल्याला वाटायला लागलं. आणि वस्तुतः त्यातून काहीही मिळत नाही. शेवटपर्यंत दुःखच दुःख आहे. आणि मग आपल्याला कळतं, जेव्हा ते कुत्र टाकून देईल ना हाड आणि त्याला आग व्हायला लागली, अरे बापरे, याच्यात तर काही नव्हतंच हो, आणि यातून मला केवढा त्रास झाला, असं आपलं शेवटी होतं. मग कधी? एकदम शेवटी, जेव्हा काही आपल्या हातात राहिलेलं नसतं, हातातून सगळं निघून जातं, सुटून जातं. मग जेव्हा सगळं सुटल्यानंतर आता विचार करता, आता कसं व्हायचं, आता काय व्हायचं, आता आपलं कोण विचारायचंय? आता आपलं सगळं गेलं, तिथे गेलं ते महादेवाच्या मंदिरा शेजारी, सगळं आपलं तिथे जाऊन पडलेलं आहे आधीच. कालांतराने आपल्याला हळूहळू तिथपर्यंतचा प्रवास करायचा आहे. हे अशा वेळेस आपल्याला कुणीही रक्षण करणार नाही. मग एकमेव त्राता, हरी एकमेव त्राता आहे. अशा प्रकारे भाव ठेवून त्या ठिकाणी निरंतर प्रसन्न राहणारे संत महात्मे, जे कधी या भानगडीत पडत नाही, त्यांना आधीच कळलेलं असतं. आपल्याला शेवटी कळतं, संत महात्म्यांना आधीच कळून जातं. बस ते आधी कळणं आणि शेवटी कळलं तर महत्वाचं आहे. मग यांना कळालं. नारदजी महाराज सदा सर्वदा प्रसन्न आहेत, परंतु आज जरा विचित्रपणा पाहायला मिळतोय. नारदजी महाराज प्रसन्न नाहीयेत. दीनमुख म्हटलेले आहेत. दीन म्हणजे अत्यंत दीनहीन सारखे बसलेले आहेत. काहीतरी फार मोठं दुःख आहे त्यांच्याकडे, आणि असं दुःख आहे त्याचं वर्णन करतात. हे महाराजजी, अत्यंत चिंतातुर आहात तुम्ही, आणि त्वरितम गम्यते कुत्र, तुम्ही एवढ्या घाईघाईनं कुठे चाललात आणि कुठून आलात, असा प्रश्न विचारला. कुठून आलात आणि कुठे चाललात? बरं पुढे, इदानीम शून्य चित्तोसी गतवित्तो यथाचल, असे एकदम शून्य चित्त का झाले? शून्य काय म्हणजे एकदम अंतकरण शून्य झाला, तर काहीच कळत नाही, काय करावं काही कळत नाही. असं कधी होतं? गतवित्तो यथाचल म्हणले, एखाद्या माणसाने एक एक रुपया गोळा केला आणि मोठी एक बँक भरली, आणि तुम्हाला समजा एखाद्याने सांगितलं की तुमची बँकेवर मोठा डाका पडलेला आहे, फोडली तुमची बँक, तुमचं जिथे धन ठेवलेलं आहे ते सगळंच्या सगळं
सगळं चोरी गेलं असं जेव्हा कळालं तर आपलं चित्त काय होईल? शून्य होऊन जाईल. गतवित्तो यथा जन, त्या माणसाचं जे चित्त आहे अत्यंत शून्य होऊन जाईल, छोट अंतकरण होऊन जाईल. काय करू काही कळत नाही, अत्यंत दीनहीन होऊन जाईल. नारदजी महाराज तसेच दिसतायत आज. ते म्हणते एखाद्या माणसाचा पैसा चोरी गेलाय, तो जसा दिसतो तसाच तुम्ही आता दिसतायत. गतवित्तो यथा जन, शून्य चित्त झालेलं आहे. तवेदम मुक्त संगस्य नोचितम वद कारणम. आणि पुढे म्हणतायत अहो तुमच्यासारख्या मुक्त संग म्हणजे संग रहित असणाऱ्या, निसंग असणाऱ्या महापुरुषांना हे शोभत नाही, हे शोभत नाही. तवेदम मुक्त संगस्य वद वद, तुमच्याजवळ जे कारण आहे दुःखाचं ते आम्हाला सांगा. अशा प्रकारे जेव्हा नारदजी महाराजांना विचारलं तेव्हा नारदजी महाराज आता त्या ठिकाणी उत्तर देणार आहेत. आणि आपली वेळ झालेली आहे, त्याच्यामुळे उत्तर उद्या ऐकायचं की आता ऐकायचं? हा, तुमच्या इच्छेवर उत्तर. हा, तुमचं उत्तरच मिळत नाही म्हणजे याचा अर्थ उद्या ऐकायचं है ना? का थोडं ऐकायचं आता? थोडं ऐकायचंय, चालतंय. तुम्ही म्हणाले म्हणून ऐकायचं, नाही तर उद्या म्हणता आम्ही यायचंच नाही, महाराजांनी फार लांबवली कथा. हा, ते म्हणतायत नारदजी महाराज आता उत्तर देत आहेत. अहम तू पृथ्वीम यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति. मी पृथ्वीवर गेलो होतो कशाला? सर्वोत्तम आहे, सगळ्यात उत्तम आहे ही पृथ्वी, म्हणून मी गेलो होतो. सर्वात उत्तम जे 3 लोक आहेत ना, स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ, या 3ही लोकांपैकी मर्त्य लोक जो आहे, पृथ्वी लोक कसा आहे? अत्यंत उत्तम आहे, श्रेष्ठ आहे. कशामुळे श्रेष्ठ आहे बघा? श्रेष्ठ ह्यामुळे म्हटलंय की हे जंक्शन आहे. कशाचं जंक्शन आहे? समजा तुम्हाला भारतभर कुठे फिरायचं रेल्वेने, आणि मग कुठेतरी आपण जंक्शन पकडतो की कुठून आपल्याला कुठेही जाण्याची रेल्वे गाडी मिळेल. कुठेही जायचं असेल तर त्या स्टेशनवर तुम्ही जा, त्या जंक्शनवर जा, तुम्हाला रेल्वे मिळून जाईल. त्या ठिकाणी आपण जातो. तसंच म्हटलंय हे पृथ्वी लोक जे आहे ना, एक जंक्शन आहे. कशाचं जंक्शन आहे? ते म्हटलं इथे आल्यानंतर तुम्हाला कुठेही जायची गाडी मिळेल. तुम्हाला जर स्वर्गाला जायचं असेल त्याची गाडी पण इथेच मिळते. तुम्हाला जर नरकाला जायचं असेल त्याची गाडी पण इथेच मिळते. तुम्हाला जर वैकुंठाला जायचं असेल त्याची गाडीही इथेच मिळते. आणखी कोणते कोणते माहिती आहेत गावं तुम्हाला? हा, स्वर्ग, नरक, वैकुंठ, कैलास, साकेत, गोलोक, जोही असू द्या, तुम्हाला जेही मनात आवडतंय. तर जिथे जायचं असेल तिथे जाण्याचं तिकीट तुम्हाला इथेच मिळणार आहे, त्याची गाडी पण तुम्हाला इथेच मिळणार आहे. म्हणून हे मर्त्यलोक अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण बाकी लोकांमध्ये कुठेही जाण्याचे सामर्थ्य नाही. तिथे गेल्यानंतर जसं आपण पाहुण्यांच्या घरी गेलो तर पाहुणे म्हणूनच राहतो. तिथं आपलं स्वातंत्र्य काही नसतं, काय करायचं काय नाही, काय घ्यायचं काय द्यायचं. स्वयंपाक जरी बनवायचं म्हटलं तर कोणत्या डब्यात काय काय कळायचं आपल्याला नाही कळत ना. तिथे आपलं काही स्वातंत्र्य नाहीये. पण आपल्या घरी आपण राजे, आपल्या घरी आपण अगदी मस्त असतो. आपलं कर्तव्य तिथे आपण स्वतंत्र आहे काहीही काम करण्याकरता. आपण आपले मालक आहेत तिथे. तसंच इथेही स्वर्गलोक, पाताळ लोक जे आहे ना, स्वर्ग नरक आदी जे लोक आहेत हे सगळे परतंत्र आहेत. त्या ठिकाणी स्वातंत्र्य नाहीये, काहीही कर्म करण्याचं स्वातंत्र्य नाही. परंतु मर्त्य लोकामध्ये तुम्ही पुण्य अथवा पाप दोन्हीही कर्म आपल्या बुद्धीने करू शकतात, आपल्या कर्तव्यावर करू शकतात. म्हणून ते जे काही कर्म आहेत ते करण्याचं स्वातंत्र्य असणारी हे पृथ्वी लोक अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि त्यामध्ये बघा आणखी काही तीर्थांची नावं त्यांनी सांगितले. ते म्हटले मी गेलो पृथ्वीवर फिरायला गेलो आणि काय पाहिलं म्हणतात, पहिलं मी पुष्करला गेलो, जिथे राजस्थानमध्ये पुष्कर आहे, तिथे ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. मग तिथे मी पहिल्यांदा गेलो. पुढे म्हणतात प्रयाग. प्रयाग म्हणजे काय? जिथे कुंभमेळा भरतो, त्रिवेणी संगम आहे, गंगा यमुना आणि सरस्वती मैयाचा जिथे संगम आहे, त्या संगम स्थानावर तीर्थाचा राजा ज्याला म्हटलं जातं ते प्रयाग, तिथे मी गेलो. त्यानंतर म्हणतात मी काशीला गेलो. त्यानंतर गोदावरीचं दर्शन केलं, म्हणजे त्र्यंबक नाशिकला आले ते. त्यानंतर म्हणतात हरिक्षेत्र, हरिद्वारला गेलो. कुरुक्षेत्राला गेलो. पुढे श्रीरंगमला गेलो. सेतुबंधरम रामेश्वरला गेलो. पुढे एवमादेषु तीर्थेषु, अशा प्रकारे अनेक तीर्थांमध्ये मी फिरत राहिलो. भ्रममाण इतस्तत, इकडे तिकडे फिरत राहिलो. पण खूप वाईट वाटलं हो. काय वाईट वाटलं महाराज? हो, तीर्थाचं भ्रमण करून वाईट वाटलं तुम्हाला? म्हणे हो. कशा प्रकारे वाईट वाटलं? आता ते काय वाईट वाटलं ते सांगतात नारद महाराज. ते म्हणतात ना पश्यत पुत्रचित शर्म त्या ठिकाणी मनसंतोषकारकम कलिना धर्म मित्रेण धरेयम बाधिताधुना. आहा, अत्यंत दुःख वाटलं मला. काय म्हणतात? ना पश्यम, मी कुठेच पाहिलं नाही. काय हो? धर्म कार्य मी कुठे पाहिलं नाही. मनाला आनंद
वाटेल अशा प्रकारे आनंद देणारं एखादंही सत्कर्म मी कुठे पाहिलं नाही. कलियुगाचा जो अधर्म वाढलेला आहे, म्हणजे अधर्माला वाढवणारा जो कलियुग आहे, त्या कलियुगाचं सगळीकडे फक्त तेच पसरलेलं मी पाहिलं. चांगल्या चांगल्या साधनांना, चांगल्या चांगल्या विद्वान महापुरुषांचे जे वाणी आहे त्या सगळ्याला कुंठित करून टाकले या कलियुगानं, बाधित करून टाकलं. अधुना बाधिता अधुना. पुढे सांगतात की सत्यम नास्ती, सत्य उरलं नाही, तप उरलं नाही, दान दया विद्या अजिबात काही उरलं नाही. आणि हे जे काही थोडंफार कुठेतरी पाहायला मिळतं तर तेही कशासाठी? उदरम भरिणो जीवा, केवळ पोट भरण्याकरता. उदरम भरिणो म्हणजे सगळे जीव लोक आहेत ना, जे जे सगळे माणसं आहेत ते सगळे काय करतात? पोट भरण्याकरता कष्ट करतायत. बस. तुम्ही कशा करता कष्ट करताय? प्रामाणिकपणे सांगायचं. इथे सांगायची गरज नाही, स्वतःला उत्तर द्या फक्त. आपण कशा करता कष्ट करतोय? रात्रंदिवस हा 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 करून कष्ट करतोय. हे सगळे कष्ट कशा करता? पोट भरण्याकरता. याच्यापेक्षा मोठं कारण काय आहे तुमच्याकडे? हे बाकी सगळं त्यामध्ये आलं. पोट भरणं हे फार मोठं कारण आहे. मग पोटासाठी कामं करतो, पण लोकांकडे पोट भरण्याकरता वेळ नसतो, जेवायला वेळ नसतो. हे करताय कशासाठी? म्हणते पोटासाठी करतोय ना. पोटासाठी करतोय, पण एवढं काम आहे की जेवायला वेळ नाही. ही अवस्था आपली सगळ्यांची आहे. जीवन कशा करता आलेलं आहे? मोक्ष मिळवण्याकरता. हे एवढं मोठं जीवन आपल्याला भगवंताची भक्ती करण्याकरता मिळाली, परंतु भक्ती करण्याकरता वेळ नाही. मग काय करतोय आपण? उदरम भरिणो जीवा, केवळ पोट भरण्याकरता. आणि कूट भाषणाओ, हे लोक खोटं बोलणारे मात्र फार झाले. कूट म्हणजे छल कपट बोलण्यामध्ये त्यांचे अगदी छल. थोड्या शब्दामध्ये कपट. फार मोठे कपटी लोक झाले. कपट भरून गेला. कूट भाषा बोलायला लागले. म्हणजे ते जे बोलतात त्याचा अर्थ वेगळाच काहीतरी असतो, आणि ते जे काही काम करतात त्याचा करण्यापाठीमागचा उद्देश तिसराच काहीतरी असतो. त्याच्या ठिकाणी काही म्हणजे जे करतो, जे बोलतो आणि जे वागतो या तिन्ही मध्ये काहीही साम्यता नाहीये. ते बोलतो एक, दाखवतो दुसरं आणि करतो तिसरं. बरोबर की नाही? कलियुगामध्ये काय चाललंय याच्यापेक्षा दुसरं? बोलायचं एक इथे, दुसरं दाखवायचं काहीतरी आणखीच, हे मी केलं, आणि करायचं त्याच्या आतमध्ये मात्र हे सगळं कलियुगामध्ये मी पाहिलं. मंदा सुमंद मतयो. हे कलियुगातले लोक जे आहेत ते मंद आहेत, अत्यंत मंद आहेत. मंद भाग्य, सुमंद मतया. मंद यांचं भाग्य पण फार मंद. एवढं मंद भाग्य यांचं की सत्संग यांना जवळपास इथे जवळ त्यांच्या कानाजवळ आणून जरी टाकला तरीही त्यांना सत्संग ऐकण्याकरता कधी स्वाभाविक आतून अंतःकरणातून प्रवृत्ती होत नाही. हे त्यांचं मंद भाग्य आहे. महद्भाग्य त्याला म्हणायचं जो व्यक्ती अत्यंत दूरस्थ असूनही सत्संगाची ओढ म्हणून इथपर्यंत कशाही प्रकारे धडपड करून येतो, त्याचं महद्भाग्य आहे. आणि अत्यंत जवळ, त्याच्या कानात जवळ जाऊन जरी कुणी हरिनाम घेतलं तरी तो कान बंद करून घेतोय, हे मंद भाग्य आहे. आणि हे मंद भाग्य असणारे कलियुगाचे सगळे लोक आहेत. एकाचही असं कुठे चांगलं नीट आम्हाला पाहायला मिळालं नाही. सगळे लोक अशीच आहेत. पाखंड निरता. पाखंडामध्ये अत्यंत निरत आहे. पाखंड म्हणजे म्हणजे वेद, आणि वेदाच्या आज्ञेचं जो खंडन करतो तो म्हणजे पाखंड. वेदाची जी आज्ञा आहे, बाळा तू असं कर, ते तसं कर, हे करू नको, पण आपण तेच करायचं. जे करू नको म्हटले तेच करायचं, आणि जे कर म्हटले त्याला कधीच करायचं नाही. अशा प्रकारे पाखंड निरत. आणि हे कसे? संत विरक्ता सपरिग्रह. संत महापुरुष सुद्धा विरक्त राहिलेले नाही, ते पण परिग्रह करायला लागले. संत महात्म्यांनी अपरिग्रह वृत्ती ठेवली पाहिजे. परंतु आता संत महात्मे सुद्धा अगदी मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधून मोठे मोठे आश्रम 10-10, 15-15, 20-20, 25 एकरांमध्ये मोठे मोठे आश्रम बांधायला लागले. एवढे घरं तर तुमचे सुद्धा नाही आहेत जेवढे मोठे मोठे आश्रम त्यांचे. एवढ्या गाड्या तुमच्याकडे नाहीये जेवढ्या त्यांच्याकडे असतील. एवढे संत गरजेपुरतं जितकं आवश्यक आहे तेवढं ठेवणं आता ठीक आहे, परंतु एवढ्या सगळ्या गोष्टींचा पसारा करण्याची काही आवश्यकता नाही. कारण जी गोष्ट आपल्या भजनामध्ये बाधक बनते ती गोष्ट काही कामाची नाही. जी गोष्ट भजन करण्याकरता उपयोगाची आहे तिला ठेवा. परंतु जी गोष्ट कुठे आवश्यक आहे, आपल्याला एखादा छोटा आश्रम गरजेचा आहे, राहायचंय, तिथे बसून आपल्याला देवपूजा करायची, तिथे जप करायचंय, सत्संग करायचंय, तेवढ्या पुरतं आवश्यक आहे. पण असा एवढा मोठा आश्रम बनून गेला की भजन पूजन आणि भक्ती करायची होती, जप तप करायचे होते, तेच राहून गेलं. कारण ते आश्रम सांभाळेल कोण आता? त्याला सांभाळण्यामध्ये दिवसाची रात्र होतीये. मग हे सगळं काही शक्य नाही. हे कलियुगामध्ये असलेले संत पण असे झाले, हे मी पाहिलं आणि मला खूप
वाईट वाटलं. आश्रमा यवनै वृद्धास तीर्थानि सरितस्तथा. आश्रम जे आहेत संत महात्म्यांचे, तिथे अत्यंत दुसऱ्या कुटील बुद्धीच्या लोकांनी येऊन जागा जमवली आहे तिथे. आणि यवन म्हणजे जे जातीहीन लोक आहेत, म्हणजे भगवत परायण नाही आहेत, असे विरुद्ध आचरण करणारे जे लोक आहेत, त्या सगळ्यांनी काय केलं, तीर्थ नद्या जे काही पवित्र स्थान आहेत त्या सगळ्यांना स्वतःच्या अतिक्रमणामध्ये घेतलं. आणि पुढे म्हणतात, न योग, या कलियुगामध्ये ना योग शिल्लक आहे, ना सिद्ध महात्मे आहेत, ना ज्ञानी आहेत, ना कुणी सत्कर्म करणारे माणसं आहेत. कलियुगाच्या जे दावानल म्हणजे वणवा, कलियुगामध्ये जो वणवा पेटलेला आहे दुःखाचा, याच्यामध्ये सगळेच्या सगळे लोक अक्षरशः पोळून निघालेत, अत्यंत दुःखी झालेले आहेत. हे असे दुःखी झालेले जे लोक आहेत यांना काही साधन मिळत नाही, कारण की कलियुगानं काय केलं, त्या अग्नीमध्ये जे दावानल पेटलेलं आहे ना, त्याच्यामध्ये सत्संग भगवत भजनाचे सगळी साधनं काय केले, जाळून टाकले. सगळी साधनं, मोक्षाची सगळी साधनं जाळून टाकले ना, काही उरलेलं नाही. अट्टशूला जनपदा शिवशूलात विजातयः. अनेक प्रकारे त्या ठिकाणी मी पाहिलं. वृद्ध लोक जे आहेत ते अत्यंत पतित झालेले आहेत. ना माता पित्याची सेवा होतीये, ना कुठलं धर्मकार्य होतंय, काहीही या ठिकाणी मी पाहिलं नाही. अशा प्रकारे हे सगळं दुःख पाहिल्यानंतर मला अत्यंत वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. म्हणून मी विचार केला की काहीतरी करावं जरा. आत्ताच एक अशी गोष्ट झालेली आहे की या पृथ्वीवर भगवान श्रीकृष्ण अवतार घेऊन आले होते. त्यांनी आत्ताच काही काळ पूर्वीच त्या ठिकाणी लीला संवरण केलेली आहे. मग ते जे तीर्थ आहे कोणतं, वृंदावन, ज्या वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णचंद्रांनी आपली सुंदर गोड गोड अशी लीला केलेली आहे, जाऊन बघू जरा. तिथे तरी नीटनेटकं सगळं चांगलं आहे की नाही, व्यवस्थित चांगलं आहे की नाही, धर्मकार्य होतंय की नाही तिथे. अशा प्रकारे मला त्या ठिकाणी इच्छा झाली. म्हणून मी भ्रमण करत 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 वृंदावनामध्ये गेलो. आणि महाराज, वृंदावनामध्ये गेल्यानंतर तर मला अत्यंत आश्चर्य झालं. काय हो, काय आश्चर्य झालं ते म्हटले, मी चाललो होतो आणि चालता चालता मी यमुना मैयाच्या किनाऱ्यावर एका सुंदर आणि तरुणी एका स्त्रीला मोठ्यानं रडताना पाहिलं. ती तरुणी स्त्री, तिच्या समोर दोन म्हातारे बुड्ढे झालेले लोक पडले होते, दोघं होते ते, आणि ते पडले होते, झोपले होते, अगदी खराटे मारत होते, घोरत होते मस्तपैकी. आणि ही स्त्री त्यांच्या समोर बसून मोठमोठ्यानं विलाप करत होती, रडत होती. आणि बरं, ती एकटी नव्हती, तिच्या सभोवताली अशा शेकडो स्त्रिया होत्या. कुणी तिला पंखा करते, कुणी अलट करते, कुणी चावर, कुणी झाडू करते, कुणी हातपाय दाबते, कुणी काय सेवा करते. मग अशा प्रकारे सेवा करणाऱ्या अनेक स्त्रिया सगळ्या तिथं होत्या. आणि मला अत्यंत आश्चर्य वाटलं. पण चला म्हटलं, काही असेल, आपल्याला काय करायचं असं म्हणून मी विचार करून पुढे निघालो. पण तेवढ्यात मला पाठीमागून आरोळी आली. म्हणे, काय आरोळी? ते म्हणतात, थांबा. काय? बालुवाच भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथाघहरं परम. हे साधो, भो भो साधो क्षणं तिष्ठ. हे महात्मन, हे साधू, क्षणभर थांबा. क्षणभरच का सांगितलं, जास्त वेळ का नाही? ते म्हटले, क्षण हा साधूचा फार अनमोल आहे. एका साधूचा एक छोटासा क्षणही फार अनमोल आहे. एक क्षण सुद्धा अद्भुत आहे, कारण ते एका क्षणाचा उपयोग कुठे करतात? भजनामध्ये करतात. म्हणून साधूचा एक क्षण जरी आपण घेतला तर आपल्या डोक्यावर ते फार मोठं कर्ज झालं म्हणायचं. संत महापुरुषांचा एक क्षण घेणं ही फार मोठं कर्ज आहे आपल्याकरता. म्हणून ती स्त्री काय म्हणते, तरुणी, की हे साधू, क्षणभर थांबा. तुम्ही काय करता? दर्शनम तव लोकस्य सर्वथा अघहरम परम. अहो, तुमचं दर्शन जे आहे ना, ते सर्वथा पाप नष्ट करणारं आहे. सगळ्या लोकांचं पाप हिरावून घेणारं तुमचं ते दिव्य दर्शन आहे. आणि माझी अशी इच्छा आहे, काय करा? बहुधा तव वाक्येन दुःख शांतिर्भविष्यती. मला माहित आहे, तुमचं एखादं वाक्य जरी कानावर पडलं तरीही काय होतं, सर्व लोकांचं दुःख नष्ट होऊन जातं, आनंद मिळतो. आणि यदा भाग्यम भवेत् भूरि भवतो दर्शनम तदा. हे महात्मन, ज्या माणसाचं अनेक जन्माचं भाग्य जेव्हा उदयाला येतं ना, तेव्हा तुमच्यासारख्या महात्म्याचं दर्शन होतं. म्हणून हे महात्मन, हे नारदजी, तुम्ही आता थांबा, क्षणभर थांबा. जेव्हा नारदजींनी हे ऐकलं
तेव्हा तिथे जाऊन त्या ठिकाणी त्या स्त्री जवळ गेले आणि विचारतायत काय, कासित्वम काविमौ नार्यः का पद्मलोचना, कासित्वम कामिवौ चेमा नार्यः का पद्मलोचना, वद देवी सविस्तारम स्वस्य दुःखस्य कारणम. हे देवी, हे नारी पद्मलोचना, तू कोण आहे? आणि हे दोघं तुझ्या समोर पडलेत, हे दोघं कोण आहेत? आणि ह्या सगळ्या स्त्रिया तुझी एवढी सेवा करतायत, ह्या सगळ्या स्त्रिया तरी कोण आहेत? आणि हे देवी, तू रडते का? तुझ्या दुःखाचं काय कारण आहे? कृपा करून मला विस्तारपूर्वक ते सगळं सांग. अशा प्रकारे श्री नारदजी महाराज प्रश्न विचारतात. आता त्या प्रश्नाची जी उत्तरं आहेत ते अत्यंत अद्भुत आहेत, दिव्य आहेत. बघा, खूप छान उत्तर त्या ठिकाणी त्या स्त्रीने दिलेली आहेत. तर उद्या आपल्याला ते सगळे उत्तरं ऐकायचे. ती स्त्री कोण आहे, ते दोघं पडलेले कोण आहेत, आणि त्या बाकी स्त्रिया कोण आहेत, आणि ती का रडते, अशी सुंदर एक एक उत्तरं उद्या आपल्याला ऐकायची आहेत. त्याच्यामुळे उद्या सर्वांनी ही कथा ऐकण्याकरता उपस्थित राहावं. आजच्या या कथेला या ठिकाणी पूर्णविराम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.